नामस्मरण करताना, स्तोत्र म्हणताना बरेचदा पेंग येते, झोप येते, मन अस्वस्थ होतं, मनात वाईट विचार येतात. पण नामस्मरण जर थांबवलं किंवा स्तोत्र म्हणायचं थांबवलं तर मात्र सगळं नॉर्मल होतं. असं का होतं? श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नमस्कार सज्जन हो. स्तोत्र म्हणताना, नामस्मरण करताना किंवा पोथी वाचताना झोप येते, कारण धारणा कमी पडते. नामस्मरण, शंका आणि समाधान याच्या 5व्या भागामध्ये आपण धारणा म्हणजे काय हे बघितलं. पण या धारणेपर्यंत पोहोचण्याच्या काही पायऱ्या आहेत. यालाच पतंजलींनी अष्टांग योग असं म्हटलंय. पण अष्टांग योग हा सहज साध्य नाहीये. मग आपल्यासारख्यांना या समस्येतून बाहेर पडताच येणार नाही का? तर यासाठी संतांनी आपल्याला खूप सोपा मार्ग सांगितलाय. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामात योगाची सगळी अंग येतात. तर गुरुदेव रानडे म्हणतात की नामात योगाचे सगळे अनुभव आहेत. थोडक्यात काय, तर बहुतेक सगळ्याच संतांनी आपल्याला नामस्मरणात योग येतोच हे सांगितलंय. आता अष्टांग योग म्हणजे काय, तर अष्ट अंग, 8 अंग, म्हणजे थोडक्यात 8 पायऱ्या सांगितल्या आहेत समाधीपर्यंत पोहोचायच्या. आता ह्या 8 पायऱ्या नामात कशा येतात हे आपण आज बघतोय. या 8 पायऱ्या म्हणजे काय, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर ह्यातल्या प्रत्याहारापर्यंत पहिले आपण बघूया आणि मग त्यानंतर धारणा, ध्यान, समाधी. तर यम म्हणजे काय, तर यम म्हणजे सामाजिक शिस्त. कोणाचं मन दुखवलं, कोणाला वाईट बोललं, कोणाला फसवलं की आपलंच मन अस्थिर होतं. थोडक्यात यम म्हणजे आपलं वागणं शुद्ध होणं. तर यासाठी संतांनी एक सोपा मार्ग सांगितलाय, तो म्हणजे नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. खरंच पाहिलं तर आपण ज्ञानेश्वर माऊलींना योगीराज म्हणतो. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरुनी श्रीहरी जपे सदा. नामस्मरण कसं करावं हे या 2 ओळींमध्ये माऊलींनी सांगितलंय. आणि ज्ञानेश्वर माऊली ही सतत नाम घेतात हेही या 2 ओळीतून स्पष्ट होतं. काय म्हणतात माऊली, मौन पाळायचं म्हणजे मनातले सगळे विचार बंद करायचे आणि धरुनी श्रीहरी म्हणजे अंतरात श्रीहरीला धरून ठेवायचं. यालाच खऱ्या अर्थाने नामस्मरण म्हणतात. माऊली म्हणते की नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशील जणी. म्हणजे नामापर्यंत तत्व नाहीच आहे. म्हणजे योग मार्ग, ज्ञान मार्ग हा आपल्यासाठी नाहीच आहे. हे साधन करायला खूप कठीण आहेत. या कठीण साधनाच्या मागे लागून आपण आपला श्रम, आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा नामस्मरणासारखं सोपं साधन करायला काय हरकत आहे, हेच माऊली यातून सांगते. त्यामुळे सोपं साधन नाम घ्यावं. नियम म्हणजे काय, तर नियम म्हणजे वैयक्तिक शिस्त. स्वतःला काही सवयी लावून घ्याव्या लागतात. कारण आपलं मन इतकं नाठाळ आहे की ते आपलं ऐकत नाही. त्यासाठी आपल्याला शिस्त लावावी लागते स्वतःला. म्हणजे आपला आता ध्येय निश्चित झालंय की आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, आपल्याला नामस्मरण करायचंय. पण त्या प्राप्तीसाठी आपल्याला नियम फार महत्वाचा आहे. तर नियम म्हणजे काय, तर आपण काही नियम असे लावून घ्यावे की सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करायचं. थोडक्यात ज्या परमेश्वराने आपल्याला हे आयुष्य दिलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं काम आहे, कर्तव्य आहे. तैत्तिरीय उपनिषद म्हणतं की स्वाध्यायात मा प्रमद, म्हणजे स्व अध्ययनापासून कधीच चुकू नकोस. मी कोण आहे, कशासाठी जन्माला आलो, माझं कर्तव्य काय आहे, मी देव, देश, धर्म यासाठी काय करतो, हे रोज स्वतःला विचार, आत्मपरीक्षण कर. हे यातून सांगितलेलं आहे. पतंजलींनी सुद्धा एक सूत्र सांगितलंय, ते म्हणतात ईश्वर प्रणिधानात्वा.
प्रणिधानात वा असा शब्द वापरलाय त्यांनी. वा म्हणजे किंवा. जर तुला हा योग मार्ग शक्य नसेल तर तू भक्ती मार्गाने त्याच्यापर्यंत पोहोच. हे स्वतः पतंजली सुद्धा सांगतायत. योग मार्ग असो, ज्ञान मार्ग असो किंवा भक्ती मार्ग असो, शेवटी सगळ्यांचं अंतिम ध्येय काय आहे तर परमेश्वर प्राप्ती आहे. त्यामुळे या कुठल्याही मार्गाने गेलो तरी शेवटी आपल्याला परमेश्वराकडेच जायचं आहे. त्यामुळे पतंजली सुद्धा भक्ती मार्गाचं महत्व ईश्वर प्रणिधानात वा या त्यांच्या सूत्रातून स्पष्ट करतायत. आसन म्हणजे काय की त्यामध्ये असणं, सतत नामात असणं, असं धातू आहे आसनामध्ये. आता योग मार्गामध्ये आसन म्हणजे काय तर शरीराची एक बैठक, एक स्थिती, त्याला आपण आसन म्हणतो. जसं पद्मासन आहे. पण भक्ती मार्गामध्ये मात्र सुखासनाला महत्व आहे. जर बसायचंच असेल तर सुखासनात बसावं. तेही शक्य नसेल तर काही जणांना आता काही व्याधी असतात, काही रोग असतात, तर नाम काय करतं तर नाम पेनकिलरचं काम करतं. पेनकिलरमुळे काय होतं तर दुःख असतं पण त्या दुःखाची जाणीव कमी होते. तसंच नामस्मरणामध्ये दुःखाची जाणीव कमी होते. मग दुःख असलं म्हणून बिघडलं कुठे. आता प्राणायाम. प्राणायाम म्हणजे प्राणावर आयाम. आयाम म्हणजे कंट्रोल. आपल्या प्राणावर कंट्रोल ठेवणं म्हणजे आपल्या श्वसनावर जर कंट्रोल आला तर प्राणावर कंट्रोल येतो. योगाभ्यासामध्ये अनेक क्रिया सांगितल्या आहेत. जसं अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, नंतर भ्रामरी आहे. ह्या सगळ्या क्रियांमुळे काय होतं तर आपलं जे श्वसन आहे त्याच्यावर नियंत्रण येतं. दीर्घ श्वसन करायची आपल्याला सवय लागते आणि या श्वसनामुळे आपला प्राण जो आहे तो व्यवस्थित काम करतो. नामस्मरणात काय होतं तर मंत्रातल्या त्या विशिष्ट शब्द रचनेमुळे, त्या शब्द समूहामुळे प्राणायाम हे सहज घडतं. पण काही विद्वान लोक मात्र नामस्मरणाला हलकं साधन समजतात आणि हे अत्यंत सोपं असं साधन करायला तयार होत नाही. पण नामस्मरण जेव्हा अंगभूत होतं तेव्हा काय होतं, घडलेली घटना आहे. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इंदूरमध्ये एक रामाबाई नावाची स्त्री राहत होती. त्या काळी तिचा पती इंजिनियर होता पण प्लेगच्या साथीमध्ये तो दगावला. तिला लिहिता वाचता येत नव्हतं. त्यामुळे उदरनिर्वाह कसा चालवावा हा प्रश्न तिला पडला. तर ती जात्यावर दळण दळायची आणि ते पीठ बाकीच्यांकडे नेऊन द्यायची आणि त्यावर तिचा उदरनिर्वाह चालायचा. तर एक दिवस तिला खूप ताप आला आणि आता जर पीठ दळलं नाही तर मुलांना काय खायला घालावं असा तिला प्रश्न पडला. पण तिच्यापुढे काही पर्याय नव्हता. त्याच्यामुळे ती उठली आणि दळायला बसली. नेहमीप्रमाणे दळताना तिचं नामस्मरण सुरू झालं. दळताना तिच्या असं लक्षात आलं की तिच्या हाताखाली एक हात आहे आणि तो दळतो आहे. त्यानंतर तिची नामावर इतकी निष्ठा बसली आणि तिने सतत ती नामस्मरण करतच होती पण त्याच्यासोबत तिचं स्मरण मात्र सतत वाढत गेलं. काही वर्षांनी तिने रामाचं एक मंदिर बांधलं. त्या रामाच्या मंदिरासाठी तिला मनी ऑर्डर येत असत. तर तिला लिहिता वाचता येत नव्हतं. त्याच्यामुळे ती त्याच्यावर अंगठा करायची आणि त्या अंगठ्यामध्ये श्रीराम असं अक्षर यायचं. तर ही तिची अवस्था नामस्मरणामुळे झाली होती. असंच श्री ब्रह्मानंद महाराजांचं पण उदाहरण आहे. श्री ब्रह्मानंद महाराज हे श्री गोंदवलेकर महाराजांचे पट्ट शिष्य होते. षटशास्त्री पारंगत असलेले ब्रह्मानंद महाराज त्यांनी आपली सगळी विद्या श्री महाराजांच्या चरणी अर्पण केली आणि नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. ब्रह्मानंद महाराज जेव्हा पेढा तयार करायचे तेव्हा शेवटी त्या पेढ्यावर ते अंगठ्याने दाब द्यायचे आणि तिथे श्रीराम अक्षर यायची. तर अशी ब्रह्मानंद महाराजांची स्थिती होती. तीच या सामान्य बाईची पण स्थिती झाली. तर नामस्मरणामुळे सामान्य व्यक्ती सुद्धा ह्या पदापर्यंत पोहोचू शकतो हे याचं उदाहरण आहे. आणखीन एक उदाहरण मला आठवत आहे ते आहे चैतन्य महाप्रभूंचं. चैतन्य महाप्रभू आणि प्रकाशानंद सरस्वती यांची एकदा चर्चा झाली. प्रकाशानंद सरस्वती चैतन्य महाप्रभूंना म्हणाले की तुम्ही एवढे प्रकांड पंडित आहात, वेदाभ्यासी आहात, मग तुम्ही नामस्मरण कसं काय करता? नामस्मरणात तुम्ही नाचता, हे कसं काय? तर
ते म्हणाले की माझ्या गुरूंनी मला नाम दिलं आहे. मी जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा मला गुरूंनी सांगितलं की नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच करू नकोस. आणि तेव्हापासून मी फक्त नाम घेतो. आणि नामामध्ये मला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. अष्टांग युगामध्ये समाधीचा जो आनंद मिळतो तो नामस्मरणात मिळतो. तर त्यामुळे मी हे सोपं साधन लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मी नामस्मरण करतो माझ्या गुरूंच्या सांगण्यावरून. तर अशा या विद्वानांनी सुद्धा नामस्मरणाचाच मार्ग सांगितलाय आणि संतही तेच सांगतात. पण नामस्मरणाकरता आवश्यक आहे तो प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? तर प्रति आहार, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर आहाराप्रती असलेलं आपलं नियंत्रण. आता आहार म्हणजे काय? तर फक्त खाणं नाही, तर आपले जे पंचेंद्रिय आहे त्याच्यावर नियंत्रण आणणं. आपण प्राणायामामध्ये 5 प्राणांवर नियंत्रण आणलं, तसंच प्रत्याहारामध्ये आपल्याला या 5 इंद्रियांवर नियंत्रण आणावं लागतं. तर आपण जिभेने बोलतो आणि खातो. एक खूप छान श्लोक आहे. ईक्षणम द्विगुणम प्रोक्तम भाषणस्य त्रिवेधसा अक्षिणी द्वे मनुष्याणाम जिह्वा त्वेकैव निर्मिता. माणसाला 2 डोळे दिले आहेत पण जीभ मात्र एकच दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बघावं, ते बघताना पण चांगलं बघावं, जे आपल्या हिताचं आहे तेच बघावं आणि बोलताना मात्र कमी बोलावं आणि कमी खावं, म्हणजे जिभेवर नियंत्रण येतं. तर आपल्या या पंचेंद्रियावर नियंत्रण आणायचं म्हणजे काय? तर आपण काय बोलतो, काय बघतो, काय वाचतो, दिवसभरात आपण काय करतो, त्याच्यावरच आपली धारणा अवलंबून असते. आणि जे काही आपण कर्म केलेलं आहे ते अर्पण करायचं असतं. म्हणजे गीतेमध्ये सांगितलंय श्रीकृष्णाने, यत करोषी यद अश्नासी यद जुहोशी यद ददासी तत् कुरुष्व मदार्पणम. हे सगळं मला तू अर्पण कर. जे तू खातोस, जे तू कर्म करतोस ते सगळं मला अर्पण कर. आता आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण जेव्हा फूल वाहतो देवाला, तेव्हा आपण ते कसं वाहतो? तर सुगंधित असलेलं, ताजं असलेलं असं फूल वाहतो. मग तसंच आपल्याला जर कर्म अर्पण करायचं आहे तर ते कर्म कसं असलं पाहिजे? तर ते शुद्ध असलं पाहिजे. हे शुद्ध कर्म अर्पण करताना आपण विचार केला पाहिजे की आपण दिवसभर काय करतो, काय बघतो. कारण आपण जर चांगलं बघितलं, चांगलं वाचलं, चांगलं ऐकलं तरच आपलं मन शुद्ध होणार आहे आणि आपल्याकडून चांगलं कर्म होणार आहे. आणि हे चांगलं कर्मच आपण देवाला अर्पण करू शकतो. हीच धारणा आहे खरं पाहिलं. जे आपण दिवसभर करतो तेच आपल्याला रात्री स्वप्नात दिसतं, तेच सकाळी उठून आपल्याला आठवतं. धारणेचा अभ्यास पक्का झाला म्हणजे मनात वाईट विचार येणं, झोप येणं, मन अस्वस्थ होणं, हे सगळंच बंद होतं. तो आणि मी याच्याखेरीज कोणीच नाही हे ध्यान. त्यासाठी तुम्हाला एकांत लागतो, तेव्हाच कुठे तुम्ही ध्यान करू शकता. पण भक्ती मार्गातलं ध्यान म्हणजे येता जाता तुमचं ध्यान लागतं. हा एक मुख्य फरक आहे योगातल्या ध्यानामध्ये आणि भक्ती मार्गातल्या ध्यानामध्ये. येता जाता उठता बसता तुम्ही ध्यान करू शकता. तिथे तुम्ही आणि परमेश्वर हे दोघच जण असतात. त्या ध्यानाच्या अवस्थेतून कधी आपण समाधीकडे जातो हे आपल्यालाही कळत नाही. समाधी म्हणजे काय? तर पूर्ण एकरूपता. ध्यानामध्ये मी आणि परमेश्वर असं दोघं जण असतात, पण समाधीमध्ये मात्र पूर्ण एकरूपता असते. हा समाधीचा अनुभव आपल्यासारख्या लोकांना फार फार तर काही सेकंद किंवा 1-2 मिनिटं एवढाच येऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही. समाधीमध्ये शब्दच नाहीयेत. काय होतं ते बोलायला शब्दच नाहीयेत समाधीमध्ये. निशब्द अवस्था आहे ती. यालाच तुर्यातीत अवस्था म्हणतात. आणि श्री महाराजांसारखे जे संत असतात ते कायम तुर्यातीत अवस्थेत असतात. त्यांचे सगळे व्यवहार चाललेले असतात तरी सुद्धा ते समाधी अवस्थेत असतात. म्हणजे श्री महाराज म्हणतात की डोळे उघडे ठेवून जग नाहीसे होईल तर ते नामानेच होईल, हा माझा अनुभव तुम्ही आणि मला लुटून न्या असं म्हटलं त्यांनी. म्हणजे श्री महाराज समाधी अवस्थेत असायचे हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलंय, थोडा आडून सांगितलंय, पण समाधी अवस्था नित्य भोगत असायचे असं त्यांचं इथे म्हणणं आहे. आणि तो अनुभव आपणही घेऊ शकतो.
असंही ते म्हणतायत या ठिकाणी. तर हा समाधीचा अनुभव येण्यासाठी मात्र धारणा आवश्यक आहे आणि धारणेतूनच आपण ध्यान आणि समाधीपर्यंत पोहोचू शकतो. समाधी अवस्थेचं वर्णन करायला तिथे मीच उरत नाही, तर वर्णन काय करणार? हेच जीवाशिवाचं ऐक्य आणि नामस्मरणामुळे हे सहज साध्य होतं. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.